रामकृष्ण हरी. मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे की संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका, मुक्ताई या सर्वांच्या पालख्या विठू माऊलीची आस मनामध्ये ठेवून लाखो वारकरी या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. आणि याच संदर्भात दरवर्षी जसा विविध उपक्रम आपण हिंदू जनजागृती समिती, काही वारकरी संघटनांच्या वतीने राबवतो, त्याच पद्धतीने देव, देश आणि धर्म, संत वाङ्मय, संत परंपरा, धर्मग्रंथ, देवी देवता यांच्या विडंबना करणारे काही मंडळी आहेत आणि असे आघात पुन्हा पुन्हा केले जातात. हे सर्व रोखण्यासाठी गेली 15 वर्ष वारकरी संप्रदायातल्या वारकरी संघटना, हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असं एक वारकरी अधिवेशन घेण्यात येतं. आणि या वर्षी 6 जुलैला एकादशीच्या दिवशी परमपूज्य रामगिरी महाराज, परमपूज्य गंगागिरी महाराज यांचं जे मठ आहे पंढरपूर मधलं, या मठामध्ये भव्य वारकरी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वारीमध्ये जे पुरोगामी असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले असतील, नास्तिक मंडळी असतील, ते गैरसमज पसरवतात, अर्धवट श्लोक सांगतात. त्याचबरोबर वारी अंधश्रद्धा कशी अशी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांना प्रतिबंध यावा. त्याचबरोबर देव, देश, धर्मावरती होणारे आघात असतील, विविध ठिकाणी होणारं धर्मांतरण असेल, देव, देवता आणि संत यांचं विडंबन होऊ नये यासाठी तत्काळ ईशनिंदा कायदा करण्यात यावा. लव जिहाद असेल, धर्मांतरण असेल, गोहत्या असेल, अशा विविध विषयांवरती हे अधिवेशन होणार आहे. सर्व वारकरी बंधूंना, हिंदुत्व निष्ठांना, भाविक भक्तांना मी आवाहन करतो, 6 जुलै एकादशीच्या दिवशी सर्वांनी या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी परमपूज्य रामगिरी महाराज, गंगागिरी महाराज यांचा जो मठ आहे त्या मठामध्ये या अधिवेशनासाठी उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू जनजागृती समितीकडनं करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.